1000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार सिस्पेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांचे पैसे लुबाडण्याचा झाला। श्रीगोंदा तालुका असेल, पारनेर तालुका असेल, नगर शहर असेल, 1000 कोटी रुपये गोरगरिबांच्या आयुष्यातले कमवलेले त्या सिस्पे कंपनीमध्ये बुडून गेले। कोणी बोलायला तयार आहे का? माझी पत्रकार माध्यमांना प्रश्न आहे, कोण होतं त्या सिस्पेच्या उद्घाटनाला उपलब्ध? कोणी त्या सिस्पेच्या संचालकांची तारीफ केली? कोण व्यक्ती होता जो म्हटला हे सिस्पेचे लोक सगळे माझे नातेवाईक आहेत? कोण होतं जो त्या सिस्पेच्या पैशाच्या माध्यमातून घेतलेल्या मोटरसायकलीच्या वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित होता? कोण होतं जे कोणाचे कार्यकर्ते होते जे एजंट म्हणून सिस्पेच्या लोकांचे पैसे जिल्ह्यामध्ये गोळा करत होते? कोणीच बोलायला तयार नाही। 1000 कोटी रुपये गायब होऊन जातात, लोकांचे प्रपंच